निर्माण झालेली आहे। तर हे सीएसएमटी स्थानकाचे थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला आंदोलकांची पाहायला मिळते। अर्थातच सर्वसामान्य जे प्रवासी आहेत, चाकरमानी जे आहेत, त्यांना त्रास सहन करावा लागतोय। त्यांना आता आपल्या ज्या स्थानकावर पोहोचायचंय त्या ठिकाणी पोहोचायला कदाचित उशीर होऊ शकतो, कारण ही गर्दी पाहता ही गर्दी निवळण्यासाठी नेमका किती वेळ लागू शकतो हे सांगणं आता तरी कठीण दिसते। सीएसएमटी स्थानकाची ही थेट दृश्य आपण बघतोय। या स्थानकावर आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सीएसएमटी स्थानकावरील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाहीवर आपण पाहतोय। या ठिकाणी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे। आज खरं तर मुंबईत हजारोंच्या संख्येत मराठा बांधव, मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आंदोलन सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण ही दृश्य पाहिली सीएसएमटी स्थानकावरची, तर या ठिकाणी आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लोकशाही मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खरं तर सीएसएमटी स्थानकाची दृश्य आहेत। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे। सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे। तर सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी झालेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय अपडेट्स आहेत? आंदोलकांची गर्दी काही केल्या कमी होत नाहीये उमेश? नक्कीच आंदोलकांची गर्दी जी आहे ते काही केल्याने कमी होत नाही। आता मी माझा जो कॅमेरामॅन निकेश त्याला सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते, कारण पाऊस पडल्यानंतर आश्रयाला जे आहे ते आजूबाजूला कुठे जागा नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये येतात। यासोबतच लांब पल्ल्याच्या गाड्याने जे सगळे आंदोलक आलेत ते देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे थांबलेले आहेत। तर यासोबतच कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, या इथून जे दुपारी आंदोलक आलेले आहेत ते देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आहेत आणि त्यामुळे इकडे प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। एकूणच काय तर आंदोलन जे आहे ते अगदी शांततेत व्हावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सूचना केलेल्या आहेत। मात्र तरी या सगळ्या परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात जमले असले तरी लोकल सेवेवर याचा कुठलाही परिणाम नाहीये। सुरळीत लोकल व्यवस्था सध्या सुरू आहे। आंदोलक जे आहेत ते सातत्याने घोषणाबाजी करतायत, मराठा आरक्षणाची मागणी करतायत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही अशी त्यांची थाट मागणी आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। चौकडेच आहेत, मुंबईमध्ये चौकडेच आहेत। आमच्या मागण्या सरकारने लवकर मान्य कराव्या, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि आम्ही काय करणार आहोत, जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करणार आहेत। पण जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील आणि पाटलाचा जर आदेश आला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। खरं तर आंदोलन ही काळाची गरज आहे। आज जर मराठा समाजाचा विचार केला तर मराठा समाज हा गावगाड्यावर अतिशय मागासलेला झालेला आहे। ऊस कामगार कोण असेल तर आमचा मराठा बांधव आहे। आज जर शहराचा विचार केला तर झोपडपट्टीमध्ये राहणारा कोण आहे तो आमचा मराठा बांधव आहे। आज शिक्षणापासून आमचा मराठा बांधव खूप वंचित राहत आहे। याला कारण काय असेल तर शेतीमधून होणारं उत्पन्न आणि उत्पन्नाच्या होणाऱ्या कमी किमती। कमी केली पाहिजे जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही, कारण गर्दी वाढते आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकरी संध्याकाळी घरी जायला निघतो। स्वतः जरांगे पाटलांचं आव्हान आहे सगळ्या आंदोलकांना की आझाद मैदानाकडे या, गर्दी कमी करा। दिल्लीचेही तख्त राखतो फक्त माझा मराठा अशी मन आहे साहेब। तुम्हाला सांगतो आमचा टाळकरी मराठा आहे, वारकरी मराठा आहे, भगव्याची शान मराठा आहे, रायगडाचा माथा मराठा आहे। मराठा माणसानं कधीही कोणाला त्रास दिलेला नाही। जो ज्या वेळेस देशावर राज्यावर संकट आलेलं आहे त्या वेळेस मराठा समाज हा स्वतःच पानिपत झालं तरी पाठीमागे हरलेला नाही। त्यामुळे मराठा समाज हा अजिबात कोणाला त्रास देणार नाही। आलेला मराठा बांधवानं स्वतःची सिदोरी सोबत आणलेली। मराठा बांधवाकडून कोणीही आई बहिणीला ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण आहे की कोणीही आई बहिणीला या ठिकाणी मराठा स्वतः जरांगे पाटलांचं आव्हान आहे का गर्दी कमी करा, कारण रस्त्यावरती पण खूप मोठे आंदोलक जमलेले आहेत, त्याच्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसतोय, लोकल वाहतुकीला फटका बसतोय। तो बसू नये, कारण आंदोलन अगदी शांततेत चालू आहे। आम्ही पण सकाळपासून हे सगळं कव्हर करतोय, मात्र इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी जरांगे पाटीलचं स्वतःचं आव्हान आहे।
खरं तर मी या ठिकाणी लोकशाही चॅनल जरांगे पाटलाचा आदेश जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत दिला, कारण ते स्वतः आता माध्यमांशी बोलतात. आम्ही शांततेत इथं बसून राहणार. CST बस स्टॉप मध्ये इथं बसून राहणार. आम्ही इथं शांतता राखणार. साहेबांचा आदेश येईपर्यंत शांत बसून इथं एक जागी राहणार. कोणाला शिवी गलोच गाली गलोच. त्याचा फटका लोकल सेवेला कुठेतरी बसेल, कारण एक क्षमता आहे. पावसाच्या वातावरणामुळे पाऊस चालू आहे. सरकारने लवकर एवढा फटका बसतोय ना सर. तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळा बसून याच्यामध्ये आहेत, बरोबर. एवढा जर फटका बसतोय तर सरकारने निर्णय घ्यावा ना, आदेश द्यावा ना. दादाला उपोषणा बसले दादा, बरोबर. एवढा जर त्रास होतोय तुम्हाला तर निर्णय घ्या ना पटकन. गेल्या वेळेस सरकारने आम्हाला फसवलेलं आहे, पण आता आम्ही सरकारला फसू देणार नाहीत. आता आम्ही तयारीशी आलेलो आहोत. तयारीशी म्हणजे 4-8 दिवस 15 दिवस आमच्यापाशी साहित्य पुरलाच आहे. आता सरकारने फक्त लवकर सरकारचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही येतात. तर नक्कीच सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीयेत. फक्त आज परवानगी दिली असली तरी 15 ते 20 दिवसात सगळी तयारी करून आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. अजूनही आंदोलक मुंबईत येत आहेत, त्याच्यामुळे ही गर्दी अजून अशीच वाढणार आहे, अशा प्रकारचा इशारा आंदोलकांकडून देण्यात येतोय. सध्या मुंबईची जर परिस्थिती पाहिली, लोकल व्यवस्था असेल किंवा मग रस्ते वाहतूक व्यवस्था असेल, याला मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश, खरं तर ही गर्दी कमी की काय, तर आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आणखीनही आंदोलक अजून मुंबईत दाखल होणार आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलक देत आहेत. आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे?